ठिकाणी आव्हान केलं आपण की या ठिकाणी चालणाऱ्या आजच्या सत्याग्रहामध्ये आपण सामील व्हा। गेल्या 8 दिवसापासून आपल्या सोबत असणारे आयोजकामध्ये मुख्य भूमिका बजावणारे सर्वपक्षीय समन्वयक या ठिकाणी भीमयोद्धा श्याम निलंगेकर सोबत आहे। मी त्यांना विनंती करतो आपण या सत्याग्रहाचं प्रस्तावित सहकार्याला इथं बोलवशाल नाही फायर ब्रिगेडचं, त्यामुळे मी भीमयोद्धा श्याम निलंगेकर सरांना विनंती करतोय आपण या ठिकाणी व्यक्त करत आहोत। या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार काँग्रेस, शिवसेना, बाळासाहेब ठाकरे गट, रिपब्लिकन पक्षाचे सर्व घटक पक्ष, विद्यार्थी संघटना, रावण साम्राज्य संघटना असे सर्व युवक या ठिकाणी ह्या आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत। सगळे तरुण आज या देशाच्या सर्वात मोठ्या सभागृहाचा संसदेवर मोर्चा करत आहेत। त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व पक्षीय, सर्व जातीय, सर्व धर्मीय कार्यकर्ते बंधू आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत झालेला आहे। आणि आपण लोकशाही स्वातंत्र्याच्या गप्पा मारता तुम्हाला बोलायचा अधिकार या सरकारने काढून घेतलेला आहे। फक्त त्यांना ही लोकशाही संपवण्यासाठी त्यांच्याकडे बहुमत नसल्यामुळे पुढचे राजकारण करून ते 40चा आकडा गाठण्याचा प्रयत्न करत आहेत। मागं आपली ही ताकद उभी राहणं गरजेचं आहे। आपण बोलत असताना ही भावना आहे, कारण त्यांचे पोट भरण्यासाठी मंदिरं जगले पाहिजेत ही त्याची भावना आहे। मित्रहो,